हॅलो ट्रेडर्स. तर आज आहे सेकंड चॅप्टर. तो असणार आहे मार्केट स्ट्रक्चरवरती. तर त्याआधी बघा तुम्हाला एक डीमॅट अकाउंट असलं पाहिजे. ऑलरेडी काही लोकांचे असतीलही, ज्यांचे नसतील त्यांनी ओपन करून घ्या. जसे की वेगवेगळे ब्रोकर्स आहेत. तर तुम्ही झेरोदा, काईट, अपस्टॉक्स, ग्रो कोणताही ओपन करू शकता. नसेल तर ओपन करा. जर आहे ऑलरेडी तर तोच तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. तर आता माझ्याकडे डीमॅट अकाउंटही आहे. मला ट्रेडिंग करायची आहे. तर सर्वात आधी मला काय करायला पाहिजे? खूप लोकांचा क्वेश्चन असतो हा, की मला कळतच नाही. मला ट्रेडिंग तर करायची आहे, मला शिकायची तर आहे, पण मी सर्वात आधी मला काय बघायचं आहे? तर त्याच्यासाठी हा चॅप्टर आहे मार्केट स्ट्रक्चर. ठीक आहे. आता हा जो मार्केट आहे किंवा पर्टिक्युलर स्टॉक आहे, तो एक पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये जात असतो. एक स्ट्रक्चर फॉर्म करून तो जात असतो. तर त्या स्ट्रक्चरमध्ये काय काय येतं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर जाऊया आपण चार्टवरती. ओके, मी ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलेला आहे तुमच्यासाठी. तर बघा, आता एखादा स्टॉक आहे. ठीक आहे. एखादा स्टॉक आहे, तो बॉटमवरती असं काहीतरी स्ट्रक्चर फॉर्म करतो. ठीक आहे. असं काहीतरी स्ट्रक्चर फॉर्म करतो. एका रेंजमध्ये तो मूव्ह करतो. ठीक आहे. एका रेंजमध्ये मूव्ह करतो हा. सेम लेवलवरून खाली, सेम लेवलवरून वरती. ठीक आहे. एक पर्टिक्युलर झोनमध्ये तो मूव्ह करत असतो. तर त्यालाच आपण काय म्हणतो, की तो तिथे ॲक्युम्युलेशन होत आहे. ठीक आहे. तिथे बायर्स कलेक्ट होतात आहेत. इंटरेस्ट वाढतो आहे लोकांचा. डिमांड वाढती आहे. ठीक आहे. तर याला आपण डिमांड झोन पण म्हणतो. ठीक आहे. आणि ॲक्युम्युलेशन पण म्हणतो. इथे ॲक्युम्युलेशन होत आहे. तर ही जी लेवल आहे याला आपण कन्सोलिडेशन पण म्हणू शकतो. ठीक आहे. बॉटमवरती हा जो स्टॉक आहे हा कन्सोलिडेशन करतो आहे. एका रेंजमध्ये मूव्ह करतो आहे. तर मला काय करायचे? मला वेट करायचा ब्रेकआउट करण्याचा. आता ब्रेकआउट काय असतो? ब्रेकआउट असतं की ही लेवल मी मार्क केली. ठीक आहे. लेवल मी मार्क केली, याला एका बॉक्समध्ये टाकलं, किंवा मी इथून एक ट्रेंडलाईन जरी ओढली. आता ट्रेंडलाईन काय आहे हे आपण नंतर बघणार आहोत. तर मला एक लाईन ओढायची आहे वरती. सेम लेवलवरून हा खाली आलेला आहे. तर त्याला आपण ते नंतर बघणार आहोत. पण रेजिस्टन्स, सपोर्ट वगैरे सगळं. तर ह्या रेंजमधून जेव्हा हा बाहेर निघतो, ब्रेक करतो. ठीक आहे. ब्रेक करतो, त्यालाच आपण ब्रेकआउट म्हणतो. तर इथे याचा ब्रेकआउट होतो. ठीक आहे. इथे ब्रेकआउट झालेला आहे. तर हा कसा मूव्ह करेल आफ्टर ब्रेकआउट? हा असा एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये वरती जात असतो. ठीक आहे. यालाच काय म्हणतात, की हायर हायज हा बनवत जातो. हायर हायज बनवत जातो. म्हणजे एकदम स्ट्रेट वरती जातो का? नाही, स्ट्रेट वरती जात नाही. जवळपास समजा आता हा स्टॉक आहे, हा सरळ वरती गेला, थोडासा खाली आला, परत वरती गेला, परत थोडासा खाली आला, परत वरती गेला, परत. आता हा दिसतोय तुम्हाला वरतीच जाताना. ठीक आहे. वरतीच जाताना दिसतो आहे, पण स्ट्रेट जात नाही आहे हा. हा काय करतोय? हायर हायज, हायर लोज बनवत जात आहे. तर हायर हायज, हायर लोज आपण बघणार आहोत नंतर. पहिले तुम्हाला स्ट्रक्चर सांगते की कसं असतं. ठीक आहे. आता हा परत पूर्ण रॅली यांनी केली. जवळपास यांनी 15 दिवस लावले असतील. एका कालावधीनंतर हा काय करतो, की एका पर्टिक्युलर लेवलवरती येऊन, म्हणजे टॉपवरती येऊन हा काय बनतो? सेम स्ट्रक्चर जसं इथे बनवलं होतं, इथे कन्सोलिडेशन हा करतो. ह्याला आपण काय म्हणतो, की सप्लाय झोन म्हणतो. ठीक आहे. एका लेवलवरती येऊन तो रेंज बाउंड होऊन जातो. एका रेंजमध्ये परत मूव्ह करायला लागतो वरती, टॉपवरती. तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? सप्लाय झोन. ह्याला डिस्ट्रीब्युशन पण आपण म्हणतो. ठीक आहे. आता ह्या रेंजमध्ये हा फसला स्टॉक. ठीक आहे. एक चांगली रॅली केली, परत एका रेंजमध्ये फसला. तर आता याने ब्रेकडाऊन केला. ब्रेकडाऊन म्हणजे काय, की या लेवलचा याने ब्रेक केला डाऊन साईड. म्हणजे याच्यामध्ये ब्रेकडाऊन झाला. ब्रेकडाऊन झाला, मग आता कसा मूव्ह करेल? हा स्ट्रेट खाली येऊन जाईल का? नाही. हा काय करणार, की लोअर लोज बनवत हा खाली येऊन जाणार. ठीक आहे. लोअर लो, परत लोअर हाय, लोअर लो, परत लोअर हाय, लोअर लो, लोअर हाय, असं बनवत बनवत हा येऊन जाणार. तर तुम्ही भरपूर वेळा ऐकलं असणार, की जर एखादा स्टॉक वरती जात जात आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे? काय करायचं आहे, की हायर लोवरती बाय करायचं. ठीक आहे. बाय ऑन डीप तुम्ही म्हणू शकता. बाय ऑन डीप आपण करतो जेव्हा एखादा स्टॉक वरती जातो. डीप आली की आपण बाय करतो, डीप आली की बाय करतो. ठीक आहे. किंवा जर मी इथून हा ब्रेकआउटवरती जर मी एखादा स्टॉक बाय केला आहे. ठीक आहे. हा वरती गेला, वरती गेला, मी माझं प्रॉफिट बुक केलं, प्रॉफिट बुक केलं. परत हा थोडासा खाली आला, खाली आला, तर मी काय केलं? परत ह्याच्यामध्ये एंट्री केली, एंट्री केली. काही काही लोक इथे पण एंट्री करतात, काही काही लोक
जेव्हा हा हायर हाय जो आहे हा जेव्हा ब्रेक होतो इथे इथे एंट्री करतात काही लोक आणि टॉपवरती बुक करून घेतात. ठीक आहे, परत हा खाली येतो आणि परत जेव्हा या लेवलचा ब्रेकआउट होतो तर ह्या प्रकारे सुद्धा ट्रेडिंग करतात लोक. ठीक आहे, मी इथे एंट्री करणार आणि वरती बुक करून घेणार. तर अशा प्रकारेच मार्केट मूव्ह करत असतं. ठीक आहे, हायर हायज बनवत जातो वरती आणि येताना लोअर लोज करत खाली येऊन जातो. ठीक आहे, तर ह्याच्यावरती जसं की मी इथे तुम्हाला सांगितलं की जर हाय ब्रेक होत असेल तेव्हा तुम्ही ट्रेडिंग करू शकता. परत परत हा खाली आला, परत जेव्हा हाय ब्रेक करतो आहे तेव्हा तुम्ही ट्रेडिंग करू शकता. ट्रेडिंग म्हणजे तुम्ही समजा हा डे चार्ट आहे तर स्विंगसुद्धा करू शकता ह्याच्यावरती. 1-2 दिवस होल्ड करायचं आणि रेजिस्टन्सवरती किंवा एखादी सायकोलॉजिकल लेवल आहे तिथे तुम्ही बुक करून घ्यायचं. तर ह्या प्रकारे तुम्ही याच्यावरती ट्रेडिंगसुद्धा करू शकता. अगदी बेसिक पार्ट आहे हा, पण अशाच प्रकारे मार्केट वर्क करत असतो. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो? अप ट्रेंड. याला आपण काय म्हणतो? अप ट्रेंड. 1 मिनिट. मार्केट काय आहे? अप ट्रेंडमध्ये आहे. ठीक आहे, ट्रेंड ओळखायचा आहे मला मार्केटचा. तर हा काय आहे? अप ट्रेंडमध्ये आहे मी असं म्हणणार. त्याच्यानंतर आता इथून हा फॉल झाला तर याला मी काय म्हणणार? डाऊन ट्रेंड चालू झालेला आहे. ठीक आहे, डाऊन ट्रेंड म्हणणार. याला आपण रेड कलर देऊयात. ओके, आणि याला ग्रीन कलर देऊयात. तर मी इथे लिहून देते अप ट्रेंड. आणि याला काय म्हणू आपण? डाऊन ट्रेंड. तर आता अपट्रेंडमध्ये जर ट्रेडिंग करायची आहे तुम्हाला, एखादा पर्टिक्युलर लेवलचा एखादा कन्सोलिडेशनचा ब्रेकआउट झाला तर तो कसा जातो तुम्हाला माहिती आहे की हायर हायज बनवत जातो. ठीक आहे, हायर हायज बनवत जातो. तर मी इथे पण ट्रेडिंग करू शकते. एका पर्टिक्युलर लेवलवरती येऊन परत कन्सोलिडेशन करायला लागला, जर ब्रेकडाऊन होत असेल तर मी डाऊन साईडसाठी सुद्धा ट्रेड करू शकते. आता ट्रेडिंग हा पार्ट आपण नंतर बघणारच आहोत, पण असाच मार्केट मूव्ह करत असतो. ठीक आहे, याला काय म्हणतात? डिमांड झोन जर ब्रेक झाला तर हा हायर हायज करत वरती निघून जातो, स्ट्रेट जात नाही. आणि टॉपवरती येऊन हा सप्लाय झोन बनवतो. ठीक आहे, आणि तिथून सरळ खाली येऊन जातो. स्ट्रेट खाली येतो का? नाही, हा लोअर लोज फॉर्म करत खाली येऊन जातो. तर आता आपण बघूयात हे जे अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंडमध्ये कशा प्रकारे आपण ट्रेडिंग करू शकतो किंवा हायर हायज आणि लोअर लोज यूज करून आपण कशा प्रकारे ट्रेडिंग करू शकतो हे आपण इथे बघूया. जस्ट तुम्हाला इनिशियली काही तेवढं कळणार नाही, पण हे बघा, आता एखादा लेवलचा ब्रेकआउट झाला तर हा बघा स्टॉक असा जाणार, खाली येणार, परत वरती जाणार, परत खाली येणार, परत वरती जाणार, परत खाली येणार. अशाच प्रकारे मार्केट मूव्ह करतं. एखादा स्टॉक तुम्ही 5 मिनिटावरती बघू शकता, 15 मिनिटावरती, डेलीवरती. ठीक आहे, कोणत्याही टाइम फ्रेमवरती तुम्ही बघू शकता. तुम्हाला अशा प्रकारेच स्टॉक मूव्ह करताना दिसणार. ठीक आहे, हा झाला माझा अप ट्रेंड. हा काय झाला? माझा अप ट्रेंड. ठीक आहे, तर आता डाऊन ट्रेंड काय असतं? डाऊन ट्रेंड काय असतं? जेव्हा स्टॉक फॉल होतो, कशा प्रकारे फॉल होतो? खाली आला, परत वरती गेला, खाली आला, परत वरती गेला, खाली आला, थोडंसं वरती गेला. अशा प्रकारे आपल्याला स्टॉक खाली येताना दिसतो. तर आता मला काय करायचं आहे? हा झाला अप ट्रेंड आणि हा झाला डाऊन ट्रेंड. ठीक आहे, तर 1 मिनिट. आता तुम्हाला माहिती आहे की हायर हायज केला यानी वरती. ठीक आहे, तर जेव्हा हाय ब्रेक होतो मी इथे पण ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो. ठीक आहे, परत वरती गेला, परत खाली आला. एकतर जर मी इथूनच ऑलरेडी एखादा स्टॉक बाय केलाय, लॉंग टर्मसाठी जर मी बाय केलाय, मी इथे बाय केला. ठीक आहे, वरती गेला, जेव्हा डीपमध्ये आला, याला आपण डीप पण म्हणतो, डीपमध्ये आला, परत मी ह्याच्यामध्ये क्वांटिटीज ॲड केल्या,
परत वरती गेला, परत खाली आला, जेव्हा माझ्याकडे पैसा आहे, मी इथे परत क्वांटिटी ॲड करू शकते. ठीक आहे, अशा प्रकारे आपण एखादा स्टॉक जर बाय केला खालून अगदी बॉटमपासून जर आपण बाय केलेला आहे, तर त्याला टॉपपर्यंत आपण क्वांटिटीज ॲड करत करत आपण त्याला होल्ड करू शकतो लॉंग टर्मसाठी. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही अप ट्रेंडमध्ये ट्रेडिंग करू शकता. त्याच्यानंतर डाऊन ट्रेंडमध्ये काय करायचं आहे की हा लोअर लोज करत जातो, लोअर लोज करत जातो. तर तुम्हाला काय करायचं, बाय सेल ऑन राईज. ठीक आहे, याच्यामध्ये आपण काय करू शकतो, बाय ऑन डिप, इथे काय करू शकतो, सेल ऑन राईज. ह्या गोष्टी आपण नंतर बघूयाच. जस्ट तुम्हाला एक आणि ह्याच्यामध्ये बघा अगदी अच्छा ती ह्याच्यामध्ये ट्रेंड लाईन्स पण आहेत. ठीक आहे, ट्रेंड लाईन्स पण बनतात ह्याच्यामध्ये. तर ते मी तुम्हाला नंतर शिकवणार, कारण की हे बघा इथे मी ट्रेंड लाईन ओढली आणि इथे मी ओढली. तर तुम्ही बघितलं असेल भरपूर वेळा स्टॉक अशा प्रकारे मूव्ह करतो. जर डेलीचा चार्ट बघितला तर ह्याला आपण चॅनल पण म्हणतो, एका चॅनलमध्ये मूव्ह करतो. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये पण आपल्याला लोअर लोज, जर डाऊन ट्रेंड चालू आहे तर लोअर लोज बनताना दिसतात, अप ट्रेंड चालू आहे तर हायर हायज आपल्याला बनताना दिसतात. ठीक आहे, तर इथे मी लिहिते अप ट्रेंड, हा झाला डाऊन ट्रेंड माझा. ठीक आहे, तर आता तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे की जर अपट्रेंड आहे तर बाय ऑन डिप्स आपण करतो, म्हणजे बाय करायचं आहे. वरती जातोय म्हणजे आपण बाय करणार. ठीक आहे, बाय ऑन डिप्स. आणि जर खाली येतोय तर सेल ऑन राईज. ठीक आहे, राईज म्हणजे खाली आला वरती गेला तर मी इथे सेल करणार, खाली आला वरती गेला तर मी इथे सेल करणार. अशा प्रकारे तुम्ही सेल करू शकता. बाय ऑन डिप्स म्हणजे खाली आला मी इथे बाय करणार, वरती सेल करून टाकणार. ठीक आहे, बाय ऑन डिप्स, डिप्स आली खाली. ठीक आहे, हा स्टॉक वरतीच जातो आहे, डिप्स आली, मी परत बाय केला आणि छान प्रॉफिट केला. तर अशाच प्रकारे स्टॉक्स मूव्ह करत असतात. तुम्ही वीकलीचा चार्ट बघा, डेलीचा बघा, कोणत्याही टाईम फ्रेमचा बघा, तुम्हाला अशाच प्रकारे मुवमेंट एखाद्या स्टॉकमध्ये दिसणार. सरळ सरळ वरती किंवा सरळ सरळ खाली येत नाहीत. ठीक आहे, तर हे झालं मार्केटचं स्ट्रक्चर. मार्केट अशाच फॉर्मॅटमध्ये मूव्ह करत असतो. ठीक आहे, तर ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत जसं सपोर्ट रेजिस्टन्स. जसं की तुम्हाला मी इथे दाखवलेलं आहे, काय आहे इथे एक झोनमध्ये मार्केट मूव्ह करतो आहे, तर ह्यालाच रेजिस्टन्स म्हणतात, यालाच सपोर्ट म्हणतात. तर सपोर्ट, रेजिस्टन्स आणि ट्रेंड लाईन कशा ड्रॉ करायच्या एक पर्टिक्युलर स्टॉकवरती, ते मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. हा जो चॅप्टर आहे हा तुम्हाला कळाला असेल काही. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. गुड बाय.